नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. रोजचीच आहे, रेग्युलरची. तुम्ही पण तुमच्या घरात करत असशीला. रात्रीचा शिळा भात फोडणी टाकून खाणे. पण तुमच्या घरात वेगळा केला जाते, तर मी वेगळ्या पद्धतीने करते. ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ऑलरेडी त्याची तयारी करून ठेवली होती. भात फोडून ठेवला होता, कोथिंबीर चिरून ठेवली होती. आता मी फोडणी कशी टाकली आहे फक्त हे दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. मी तेल टाकलेलं आहे. छोटं चमचा जरी मोठा असला तर थोडंच तेल घेतलेलं आहे. थोडं तेल घेतलेलं आहे. तेल टाकलेलं आहे. तेल गरम होत आहे. थोडी मी आधी तयारी करून घेतली होती. कोथिंबीर, जिरे, मोहरी बाजूला काढून ठेवले होते आणि भात फोडून घेतला होता. नाश्त्याला जर भात किंवा चपाती शिल्लक असते, भात भाजून खातो आम्ही आमच्या घरात आणि चपातीचे चिवडा करतो. आता जिरे मोहरी टाकलेली आहे मी. जिरे मोहरीची फोडणी बसत आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे. ॲक्च्युली कांदा लसणाची पण फोडणी दिली जाते, पण मला कांदा जास्त आवडत नाही आहे आणि लसूण खोलायचा कंटाळामध्ये मी लसणाची फोडणी नाही देते. कांदा हळद जिरे मोहरीची फोडणी वरनं राईस टाकलेला आहे मी. तर हा चांगला मी गरम करून घेणार. माझ्याकडे 2 प्रकारचे राईस असतात, इंद्रायणी आणि बासमती कोलम. हा रात्री मी माझ्या बाळासाठी बासमती कोलम बनवला होता. त्याला जास्त खाल्लाच नाही. ओके, मग तो राहिला होता शिल्लक, म्हणून मी फोडणी टाकत आहे. तुम्ही बोलत असाल डायरेक्ट हात घालते, मग ते दुसऱ्या भांड्याला पण चिकटणार ना, म्हणून डायरेक्ट हात घालून मी भात कढईत टाकलेला आहे. आणि लोखंडी कढई याच्यासाठी घेतलं आहे की त्यातील लोह आपल्या शरीरात जावं, म्हणून मी लोखंडी कढई घेतलेला आहे. आणि पटकन लगेच काढून घ्यायचं, म्हणजे तो भात काळा होणार नाही. आणि थोडं आता वरनं मीठ टाकले. तुम्हाला हवं असलं तर तिखट गरम मसाला टाकू शकता, त्याने चव जास्त छान येते. पण मला तिखट आवडत नाही. थोडं बाळ पण खाणार ना, माझा 5 वर्षाचा माझा मुलगा आहे, तो पण राईस खाऊ लागेल मला, त्यामुळे मी ते तिखट वापरणार नाही. तुम्ही गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट टाकून हलवू शकता. मग आता मी भात हलवत आहे. तुम्हाला रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते भात. सिम्पलच आहे, पटकन होतो, पटकन करून खातात. ते भूक लागल्यानंतर ते नाश्त्याची तयारी करण्यापेक्षा उपीट, पोहे, कांदा, टमॅटो चिरण्यापेक्षा हा जर शिल्लक असेल तर पटकन खाऊन रिकामा होऊ शकतो आपण. बघा, हा झालेला आहे भात. अजून मी हलवणार आहे. थोडंसं दाखवलेलं आहे तुम्हाला. गॅसची बचत, सगळीच बचत. आणि टाकून देता येत नाही. टाकून द्यायची काही गरज आहे. रात्रीचा तर भात आहे, तर मी केलेला आहे. बघा, तो सामान ठेवते आहे मी. नहीं राइस बना रही हूँ. काय करतेस काय नाही. ओके, टाकलेले आहे बघा. आता तो म्हणतो प्रॉमिस कर मला भात देणार म्हणून. मी हो म्हणलेलं आहे. ओके, अजून काहीतरी मागायला आलेलं आहे तो. मी त्याला कॅमेरा चालू आहे, बोलते जात बाजूला हो म्हणते. गॅस पुढे पण जास्त लहान मुलांनी येऊ नये ना, मी सांगत आहे त्याला. मी भात हलवत आहे. भातात परफेक्ट भात झालेला आहे. फोडणीचा तुम्ही तुमच्या शिळ्या भाताला फोडणी टाकल्यानंतर तो फोडणीचा भात होतो. आता एक अंडं पण फोडून टाकू शकता, पण आज सकाळी थोडं म्हणजे अंडं खाण्यापेक्षा नॉर्मलच केलेलं आहे. मी जास्तीत जास्त अंडं पण टाकते, पण नाही टाकलं आज मी. अंडा आणि शेजवानचा सॉस टाकून खात असते, पण आज नाही केलं. ती रेसिपी केल्यानंतर ती पण डाउनलोड करेन. नंतर आता मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरने चव छान होते. बघा, आपला राईस तयार झालेला आहे. ती झटपट रेसिपी आहे, 5 मिनिटातच होते. अजून कोथिंबीर घातल्यानंतर हलवते. मी गॅस बंद केलेला आहे. आता पूर्ण झालेलं आहे.
आता तुम्ही खाऊ शकता हा राईस. लोणचं पापड असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण सकाळी सकाळी इतक्या 9-10 वाजता लोणचं कसं खायचं? लोणचं पापड त्यापेक्षा नॉर्मल गरम गरम खाल्ला तरी चांगला लागतो. लगेच घ्या खायला. बघा मी ताट धुवूनच ठेवलेलं आहे, ते पुसून आणते. ताट पुसत आहे मी, आले पुसून. सर्व करते बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा असा झालेला आहे माझा राईस. कोलम आहे, डीमार्टमधलं आणलं होतं मी. डीमार्टमध्ये खूप छान लागतं. बासमती तुकडा कोलम आणलेला होता. 60 रुपीजला आहे डीमार्टमध्ये, तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, घेऊ शकता. चव छान आहे ह्या भाताची. नॉनव्हेजला पण छान लागतो, नॉर्मल पण डाळ भातामध्ये पण हा राईस चांगला लागतो आहे. घेतलेला आहे. थोडं पाणी जास्त घालते भातामध्ये, कारण माझा बाळ खातो ना भात. मऊसूत होण्यासाठी मी घालते. एकदम असं सुट्टा मी करत नाही आहे, त्यामुळे तो भाजताना पण तसाच झालेला आहे. त्याचबरोबर मला आता आठवले की आपल्या पाहुण्यांनी थोडं अनारसे दिले होते, ते पण सोबत खायला घेऊया, म्हणजे काम आपलं होईल. दुपारीपर्यंत भूक लागायची नाही, म्हणून मी अनारसे काढण्यासाठी खाली वाकलेले आहे. बघा माझ्या मुलानं हा मोबाईल धरलेला आहे. ओके. अनारसे शोधते डबा मला सापडत नाही आहे. म्हणजे हे देणार त्याच्यावर लोणचं पापड खाल्लं तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा शेंगदाण्याची चटणी. 2 अनारसे घेतलेली आहेत. अनारसे बघा, भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तयार करून बघा नक्कीच रेसिपी. लहान मुलांना पण आवडेल. थँक्यू.